मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं वेलकम आहे लाईफ ऑफ श्रेयाच्या चॅनलमध्ये. तर आजचा व्लॉग असा असणार आहे की माझं जे काय मॉर्निंगपासून ते संध्याकाळपर्यंतचं रुटीन असतं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. तर चला आता सगळ्यात आधी मशीनला कपडे लावून घेऊया. तर इथे बघू शकता मशीनला कपडे सुद्धा लावून झालेले आहेत माझे. सो गाईज, तुम्हाला सगळ्यांशी बोलून खूप छान वाटतं मला. आणि आजचा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे की माझं जे काही फुल डे रुटीन असेल ते तुम्हाला दिसेल. तर एकीकडे कपडे धुवून झाले होते, सो मी ड्रेनला लावले होते. सो गाईज, न्यू लेटेस्ट अपडेट. कामवाली एक आठवडा नाही आहे आणि कामं मलाच करायची आहेत. त्यामुळे पूर्ण दिवसाची रुटीन असं वाटलं की मी शेअर करू तुमच्यासोबत. सो मी घेऊन आली आज तुमच्यासाठी हा ब्लॉग. तर चालू झालं दिवसाची सुरुवात. कपडे लावले मशीनला. त्याच्यानंतर करायला घेतला नाश्ता. नाश्त्याला करणार होती चपाती आणि चहा. तर माझा फेवरेट आहे चपाती आणि चहा. त्याचा ब्रेकफास्टची तयारी सुरू झाली होती. आपल्या बहिणीचं लग्न आलेलं आहे, सो उद्या मला तिकडे सुद्धा जायचं आहे. काही शॉपिंग अजूनही पेंडिंग आहे. किती काही झालं. हे डस्टबिन बॅग पण आणले होते आणि डस्टबिन बॅग मी इथे साईडचे जे रॅक आहे तिकडे ठेवते जेणेकरून कामवालीला पटकन भेटतं. आता एक आठवडा तर ती नाही आहे, तर तोपर्यंत माझं काम असणार आहे. आणि 2 दिवस शक्यतो मी सुद्धा नाही आहे काही. 2 नाही 3-4 दिवस, कारण माझ्या बहिणीचं लग्न आहे, सो मी तिकडे जाणार आहे माहेरी. तर चला आता करूया आपण कामाची सुरुवात. तर सगळ्यात आधी आपण नाश्त्याची तयारी करून घेऊया. बिपुल गेला होता काही निमित्त, म्हणजे तो फ्रेशअप व्हायला गेला होता. तर तोपर्यंत तो येतो तोपर्यंत मी ब्रेकफास्टची तयारी सुरू केली होती. त्यानंतर तुमच्याशी काय बोलायचं, तर तुम्हाला सगळ्यांना एकच म्हणायचं आहे गाईज, प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. कायम सांगत असते तुम्हाला. आणि दुसरी आता थंडी आलेली आहे, तर स्किन केअर रुटीनसुद्धा करायचं आहे आपल्याला. तर मी स्किन केअर रुटीनचं नक्कीच ब्लॉग आणणार आहे. तर इथे मी एका वाटीमध्ये तेल घेतलं आहे चपाती बनवण्यासाठी. तर व्यवस्थित असे पोळ्या बनवून घेते. त्याच्यानंतर मग मला पोळा झाल्यानंतर मग मला आज 2 दिवस झाले सासूची तब्येतसुद्धा माझ्या डाऊन आहे. सो स्वयंपाक सगळ्यांचाच बनवायचा आहे मला, तर त्यांच्यासुद्धा. तर आज मी बनवणार आहे, तुम्हाला दिसेलच, वालाची भाजी दुधी टाकून. तर खूप तुम्हाला रेसिपी आवडेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्टे ट्यून.
सो गाईज आजचा मेन्यू होता वाल आणि दुधीची भाजी. सो मी व्यवस्थित भाजी फोडणीला टाकून, आणि तुम्हाला मिनी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि त्याच्यानंतर मग माझे बाकीची जी पेंडिंग कामं होती ती सुद्धा उरकायची होती, कारण मला आणि विपुलला वरणभात बनवायचं होतं. कारण आम्ही दुधी आणि वालाची भाजी खात नाही, मला तर शक्यतो आवडतच नाही, आणि विपुल तर तिखट खात नाही, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर त्याचप्रमाणे बाकीचे सगळे कामं आवरता तुमच्याशी गप्पासुद्धा सुरू होत्या. लग्नाच्या काही गोष्टी, लग्नासाठी डान्स सेट केला आहे. आता तुम्हाला सांगू का आता आय थिंक 12 तारखेपासून हे मेहंदी वगैरे आहे. तर जे काय आमचे फंक्शन्स असणार आहे तर तुम्हाला त्याचा व्हिडिओ भेटणारच आहे, म्हणजे मी ते शूट करणार, अपलोड करणारच आहे. तर निदान माझ्या बहिणीसाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब तर करू शकता यार तुम्ही. एवढं काय आहे, तर थोडीशी साखर ॲड करूया. हे मला डिस्पोजल एवढे आवडले आहेत, मेशोमधनं ऑर्डर केलेले, की मला माझे फ्रेंडसुद्धा विचारत होते अरे कुठनं बाय केलं कसं काय. तर मी बोलली अरे मेशो से मंगाया. तर त्याचप्रमाणे बाकीची सगळी कामं उरकून मी भाजी पण एका बाजूला ठेवली होती आणि स्वयंपाकसुद्धा होत होता माझा. त्याच्यानंतर चला, आणि दिवसभर काय होणार आहे ते तुम्ही सुद्धा बघणार आहात. झोप तुमची सुद्धा अशीच रुटीन असेल. तर चला, स्टे ट्यून.
सो गाईज फायनली आपलं इव्हनिंगच्या डिनरची तयारी चालली होती. तर फायनली आपलं डिनर होत होता. त्याच्यानंतर मस्त बनवली होती कोबीची भाजी इव्हनिंगच्या डिनरसाठी. एकीकडे भाकरीसाठी पीठसुद्धा म्हणजे पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि भाकरीसुद्धा बनवायची तयारी सुरू केलेली एका बाजूला. सो माझा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि असेच काही व्लॉग घेऊन येईन उद्याच्या व्लॉगमध्ये. आणि उद्या का डे आफ्टर टुमॉरो लग्नाचा सीझन चालू होणार आहे. सो तुम्हाला माहितीच आहे वेडिंग सीझन आहे. सो आपल्या घरी पण वेडिंग आहे. सो त्याचे काही व्लॉगसुद्धा अपलोड होतील. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तर त्याचप्रमाणे भाकरीची तयारीसुद्धा चालू केली होती. सो चलो बाय, टेक केअर.